रात्रीचे साधारण 11 साडे 11 वाजले होते. आमच्या घरात मस्त गप्पांची मैफिल रंगली होती. आमची आजी सोडली तर मैफिलीत सगळी माणसं कल्ला करत होती. तेवढ्यात गेली लाईट. मोबाईलचा टॉर्च लावून मेणबत्ती शोधायचा मिडल क्लास प्रयत्न सुरू झाला आणि तेवढ्यात घराचं दार वाजलं. आता दिवस होते लॉकडाऊनचे. रात्रीची वेळ, कोण घराबाहेर पडना, त्यात लाईट गेली होती आणि त्यातही दार वाजलं म्हटल्यावर सगळ्यांनी डाऊट खाल्ला. कोण आला असेल हा विचार डोक्यात जस्ट आला होता आणि इतक्या वेळ शांत असलेली आमची आजी म्हणाली, दार उघडू नको, हाकामारी असेल. या किस्साला आता 3 वर्ष उलटून गेली. आजही त्या रात्री आपण दार उघडायची डेअरिंग दाखवली नाही म्हणून वाईट वाटतं. दार कुणी वाजवलं विषय सोडून द्या, पण हाकामारी हे शब्द ऐकल्यावर तुमचं जे झालं तेच आमच्या घरातल्यांचंही झालं होतं. कारण हाकामारीनं दार वाजवलं की उघडायचं नसतं हे आपल्याला स्त्री पिक्चरच्या आधीच समजलं होतं. हाकामारीचा विषय आमच्याकडेही फेमस होता. हे तुम्हाला पुण्यातले आजोबा सांगतील, खानदेश मराठवाड्यामधलं पोरग सांगेल आणि नाले बा असं म्हणत कर्नाटकातल्या काकूही सांगतील. थोडक्यात हाकामारी हे असं लफडं होतं ज्याचा टेरर सगळ्या भारतात होता. पण रात्रीच्या आवाजात ऐकू येणारी हाकामारी खरंच असते का? हाकामारीचा किस्सा जितक्या म्हाताऱ्या लोकांना विचाराल तितका जुना होत जातो. म्हणजे पुण्यात 70-80च्या दशकात, मुंबई खानदेश मराठवाड्यात 90च्या दशकात. कोकणाचा अंदाज लावायची रिस्क नको, पण सगळ्यांनीच कधी ना कधी हाकामारीची भीती अनुभवलेली असणार एवढं फिक्स. पण ज्यांना हाकामारी माहितीच नाही अशा अज्ञानात चूक टाईप जनतेसाठी हाकामारीचं संदर्भासहित स्पष्टीकरण देतो. तर हाकामारी हा तेव्हाचा किस्सा जेव्हा बोटांना रीला स्क्रोल करायचा व्यायाम नव्हता, पबजीच्या नावाखाली राखण करणारी जनता नव्हती, रात्री अपरात्री टीव्हीची लाईट चमकायची नाही, उलट 9-10लाच सगळीकडे सन्नाटा पसरायचा. लोक दारं गच्च लावून झोपलेले असायचे. मग अशात दार वाजायचं. कधी कडी वाजायची, कधी दारावर जोरात थाप पडायची किंवा आपल्या नावानं मंजूळ आवाजात हाक यायची. कधी एकदा, कधी दोनदा, नाहीतर मग 3दा. या मंजूळ हाकेला ओ देऊन दार उघडलं की दारात हाकामारी उभे असणार आणि दार उघडणाऱ्याला गायब करणार, अशी ही थेअरी. या थेअरीचा जोर एवढा होता की लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांवर याची दहशत पसरली होती. हाकामारी दार वाजवते, नाहीतर 3 वेळा हाक मारते आणि तिच्या हाकेला उत्तर द्यायला दार उघडलं की माणूस गायब होतो. यात पण एक तिरका विषय होता. हाकामारी घराच्या बाहेर उभं राहून घरातल्या मुख्य पुरुषालाच आवाज देणार, कधी तिच्या मंजूळ आवाजात तर कधी ओळखीतल्या माणसाचा आवाज काढून. त्या पुरुषानं तिच्या हाकेला ओ दिली की हाकामारी त्याला घेऊन स्मशानभूमीत जायची. मग दुसऱ्या दिवशी तो पुरुष झाडाला लटकलेला दिसायचा, तेही उलट्या अवस्थेत. नाहीतर मग त्याची वाचा जायची, येड लागलेला असायचं. मग कुठल्याही कारणामुळं मानसिक अवस्था बिघडलेली व्यक्ती दिसली की लोक हाकामारीवरून डाऊट घ्यायचे आणि हाकामारीची थेअरी जास्त जोर पकडायची. एवढी डेंजर थेअरी म्हणल्यावर वाचवण्याचे उपायही आले होते. गंडे, दोरे, तंत्र मंत्रपासून डायरेक्ट शांती करण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. पण सगळ्यात मोठा किस्सा होता फुलीचा. हाकामारी काय करायची तर जे दार तिनं वाजवले त्यावर एक फुली मारायची आणि पुढच्या वेळी त्या फुलीवाल्या दारापलीकडच्या घरांकडे जायची. ही स्कीम लोकांना कळल्यावर त्यांनी घराच्या दारांवर फुल्या मारायला सुरुवात केली. ते 1 नाही 3. आजही कित्येक घरपण जपलेल्या घरांच्या लाकडी दरवाजावर 3 फुल्या दिसतात. ते यामुळेच. पोरांच्या हातालाही हा नवा उद्योग मिळाला होता. रात्री वडील शिवाय देत नाहीत तोवर किती हाका मारल्या तरी हाकामारीला घाबरून ओ न देणारी पोरं दिवसा मात्र 3 फुल्या मारायचं काम करण्यात पुढे असायचे. अशातच एखादं घर एका फुलीचं दिसायचं आणि इथं हाकामारी येऊन गेली असेल का अशी शंका निघाल्यावर या फुली स्पेशालिस्ट पोरांचा जोर उतरायचा. हाकामारी फिक्स गायछाप खात असणार हा डाऊट टरल्या जाणार नव्हता, कारण निम्म्या फुल्या चुन्यानं केल्या होत्या. पण भूताला गायछाप मागितली म्हणणाऱ्या बादशाह हाकामारीनं गायछाप मागितली असं कधी म्हणले नाहीत. त्यामुळे हा डाऊट फार काही टिकला नाही. महाराष्ट्रात घरांवर 3 फुल्या आल्या आणि कर्नाटकात घरांवर नालेबा म्हणजेच उद्या या असं लिहिलं जाऊ लागलं. ती ओ स्त्री कलाना ही आयडिया याच हाकामारीवरून घेतलेली. बॉलिवूडनं नुसत्या आयडियावर पिक्चर काढला म्हणजे काय लेवलचं भूत असेल बघा. हाकामारीचा आवाज ऐकलेले चिक्कार कार्यकर्ते आपल्याला भेटतील, पण हाकामारीला बघितलेला एकही जण भेटणार नाही. का भेटणार नाही याचं एक उत्तर म्हणजे हाकामारीचं अस्तित्वातच नसणं आणि दुसरं उत्तर म्हणजे जे हाकामारीला भेटले त्यांना हाकामारीनं नेला असणार की. दुसऱ्या उत्तराचा विषय सोडून देऊ, आपण पहिल्यावर फोकस करू. हाकामारी अस्तित्वात नव्हती तर आवाज कोण द्यायचं? तर याचं सगळ्यात बेसिक उत्तर सांगण्यात येतं चोर.
लोकांनी रात्रीचा घराबाहेर पडू नये, आपल्या चोरीत अडथळा येऊ नये म्हणून चोरांनीच अशा अफवा उठवल्या होत्या. लोकांमध्ये भीती पसरली की मोकळ्या घरांवर डाव टाकणं सोपं जायचं. पण कोणी विरोध देऊन आवाज द्यायचा प्रयत्न केला तरी हाकामारीच्या भीतीनं लोक मदतीलाच यायची नाहीत. असं पण सांगतात की लोक रात्री बेरात्री रानात शौचास जाऊ नये, घरात शौचालय बांधावी म्हणून शासनानंच हाकामारीची अफवा पसरवली होती. पण ही थेरी निव्वळ बाद वाटते, कारण हाकामारी यायची रात्री आणि प्रेशर यायचं सकाळी. थोडक्यात काय तर हाकामारीचा डाव उचापात्या करणारी पोरं, हुशार असणारे चोर आणि अंधश्रद्धांमधूनच पसरला होता. हाकामारी म्हणलं की आता हसायला येतं. हाकामारी ही कशी थाप होती हे पण सांगता येतं. पण एक जमाना होता जेव्हा हाकामारी म्हणलं की घाम फुटायचा, डोळ्यांसमोर चित्र उभं राहायचं. ते ओस पडलेले रस्ते, पानांची सळसळ, लांब कुठेतरी भेसूर ओरडणारं कुत्रं, दारावर पडणारी थाप आणि आपल्याच नावानं दिली जाणारी हाक. हॅलो.